खरं तर कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही व्रत विघ्नहर्तेला वंदन करून केली जाते आणि त्याचप्रमाणे सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. खरं तर आज जिच्या कुशीतून हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ. ज्या महापुरुषाने हे देखणं स्वप्न सत्यात उतरवलं ते राजा शिवछत्रपती आणि ज्या वारसदाराने हे देखणं स्वप्न स्वतःच्या खांद्यावर झेललं पेललं ते राजा शंभू छत्रपती. सर्वप्रथम या तिन्ही महापुरुषांना माझा मानाचा त्रिवार ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या माध्यमातून खरं तर अखंड महाराष्ट्राला अध्यात्माची आणि परमात्माची ओळख करून देणारे संत श्रेष्ठ कवी असे संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु तुकोबा महाराज. खरं तर ज्ञानेश्वरी हा ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी लिहिला आणि तो जगाच्या कानात कोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचे काम हे संत जगद्गुरु तुकोबा रायांनी केले आणि म्हणूनच असं म्हणतात ज्ञानदेवी रचिला पाया तुका झाला शिकळस. ज्ञानदेवी रचिला पाया तुका झाला शिकळस. आणि त्याचप्रमाणे या संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीचे महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई तुळजाभवानी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये आज बाळा आणि गावडे यांचा शुभविवाह